तुम्ही कमजोर, तुम्ही असं कसं लढाल? हा, काही बजेट नाही, चिंता नको करा. अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट, हे केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे. एक पडद्याचं का लावल, 50 रुपये लावल. काय काळजी नको करा. निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण, हिशोबच घेईल का रे आपला? ते हिशोबासाठी घेऊन राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते? कशाला लागते? तुमच्या बापाच आहे सगळं. आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ. आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं यानंतर. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे? म्हणजे तुम्ही सगळी इकून खाल्ली आहे का? हा, 50 रुपयाचा मंडप माझ्या घरात लावतो का दारात? माझ्या इथं शेतकरी रोज येतात, 100-200 येतात, त्यांना बसण्याची सोय. किंवा मी जेव्हा कार्यक्रम घेतो तेव्हा 25,000 जातात. त्याच्यापेक्षा तू मला 50 रुपयाचा मंडप लावून दे. तुझं तोंड बघितलं ना तरी अशी तीव्र सनक डोक्यात जाते माहितीये. त्याचं कारण म्हणजे तुम्ही अक्कल शून्य आणि बेअक्कल माणसं आहेत. तुमच्या बापाचा निवडणूक आयोग आहे का? तुम्ही राज्यकर्ते आहात म्हणजे तुम्ही काहीही करणार का? खर्चाची चिंता नाही म्हणजे कुठं बराशी खांदून पैसे आणलेत का? 50 रुपयाचा मंडपाचा हिशोब दाखवू. तुमच्या बापाचं राज्य आहे म्हणून हे चाललंय. आणि आता काय म्हणजे असं थरथर कापतंय अंग. कशासाठी माहिती? असे बोलू नये, परत म्हणता बोलतो. अरे तुम्हाला एक खरं सांगू का सामान्य जनतेनो, तुम्हाला ही लोक एक दिवस विकून टाकणार. लाडकं लाडकं म्हणून हे तुम्हाला विकून टाकणार. काही नाही, तुमच्यामध्ये बदल होणार नाही म्हणून या लोकांचं फावणार. निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ ना, आणि नाही दिला तरी राज्य आमचंच आहे. तुम्ही टाका, मंडप टाका, खर्च करा, निवडणुका जिंका, साम दाम दंड भेद वापरा आणि सामान्य जनतेची वाट लावून टाका. तुमच्या एवढी निलाजरे नालायक राज्यकर्ते आजपर्यंत या महाराष्ट्रात झाले नाहीत. तुम्हाला जर आचारसंहिता माहीत नसेल, तुम्हाला जर इथली लोकशाही माहीत नसेल तर लानत आहे तुमच्यावरती. आणि पोलार्ड भाऊ, 1, 2, 4 तुम्ही जर रोजच असं करत राहिलात ना तर एक दिवस लोकशाही वाचवणारी माणसं तुमच्या ढुंगणावरती. बस, पुढचं बोलायची गरज नाहीये. सुधरा आता तरी, सुधरा. निवडणूक आयोग तुमच्या बापाच्या घरचा नाहीये. ही लोकशाही, हा भारत देश तुमच्या बापाच्या घरचा नाहीये. आणि तुम्ही कमवलेला पैसा पण तुमच्या बापाच्या घरचा नाही. लुबाडून कमवलेला पैसा तुम्ही निवडणुकांवरती उडवता आणि वरतून म्हणता 50,000चा मंडप लावला की 50 रुपये खर्च राहू. लाज वाटू द्या. आणि ही लाज येत नसेल ना तर ती लाज आधी विकत घ्या आणि ती वाटू द्या आधी.